नमस्कार मंडळी. आज एका आपण नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आता आम्ही चाललोय कैऱ्या काढायला. चला तर पाहूया कैऱ्या आम्ही कुठे काढणार आहेत. कैऱ्या म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, कोकणकरांचा फेमस म्हणजे कोकणचा राजा म्हणजे म्हणतात तो हापूस आंबा. आणि तेच आम्ही आता काय तरच आम्ही कैऱ्या म्हणतो. मोठी झाल्यावर त्याचा आंबा तयार होतो. तर जर आपण पाहूया, आता आम्ही कैऱ्या काढायला चाललो. तर आता कैऱ्या काढून झाल्यावर तुम्हाला आम्ही दाखवणार आहे कैऱ्या आम्ही कशा काढणार आहे त्या. आणि मग कैऱ्या काढून झाल्यावर आम्ही दाखवू किती काढणार ते. काढल्यानंतर आणि कैऱ्या काढल्यानंतर तुम्ही त्याचं काय बनवणार आहात? कैऱ्या काढल्यानंतर आम्ही त्याचं करमाट म्हणजे जसं की लोणचं बनवतात ना. हां हां, करमाट म्हणजे आंब्याचं जे कोवळ्या आंब्याचं हां चटणी मीठ लावून जे बनवतात तेच का? हां. अच्छा, ही काठी कशाला घेतली तुम्ही एवढी मोठी? आता आम्ही कैऱ्या म्हणजे आता झाडावर तेवढं असा लांब लांब असतात ना, हां त्यामुळे काठी लागणार होती ना, अशीच हां. बसणार नाही ना, त्यामुळे काठीन बांधणार. आणि हे निसर्गरम्य वातावरण किती छान आहे, बरोबर ना? हां आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये असं हे आपलं आणि हा इकडे सह्याद्री पर्वत दिसतो ना, हां तिकडे भैरवगड आहे. भैरवगड आहे का? हां म्हणजे तरी किती जुना आहे तो? तरी 100-1 वर्षाचा असेल. हा का? हां आणि मग पुढे म्हणजे त्यामुळे आम्ही आता गुढीपाडवा असतो ना, हां तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी हां आपण हं. वरती गडावर आहे ना, हां म्हणजे भैरवगडावर हां. जत्रेला जातो. अच्छा, म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी जत्रा असते तिथे, हां म्हणजे स्पेशल दिवस असतो गुढीपाडवा, बरोबर? बरोबर. मराठी लोकांचा मराठी हां. सण आणि नवीन वर्ष आणि झाडांना देखील नवीन पाळवी येते, हां बरोबर ना? बरोबर. तर असा हा मराठी लोकांचा नवीन वर्ष म्हणजे हॅपी न्यू इयर, बरोबर ना? हां हां अच्छा शिवाजी महाराजांच्या काळातला. अच्छा, त्या दिवशी तिकडे जत्रा असते का? हां जत्रेमध्ये एवढ्या गडावरती कसे जातात लोक? चालत किती तास लागतात साधारणतः? साधारणतः 4 तास. 4 तास? बापरे, तुम्ही देखील गेलात का कधी? आम्ही जाऊन आलोय 2दा. हां. या तिसऱ्या वेळ आहे, आता ही तिसरी वेळ आहे. अरे बापरे, तुम्ही एवढ्या लहान वयात एवढ्या वरती जाता कशा? हां. कोणती पावर येते अशी तुम्हाला जे वरती काय असं वाटत नाही चालायला, हां कारण आपण भैरवगडावर म्हणजे शिवाजींचा इतिहास असतो ना, हां, अच्छा, पहिल्याचा शिवाजी इतिहास महाराजांचा. बघायला. हां, कसे हां. गुहा वगैरे असे आतमध्ये अच्छा असतात अच्छा ना, अच्छा. ते आम्ही बघायला जातो आणि आवडीने. मी ऐकलं एक पाण्याची टाकी पण आहे तिकडे, खूप म्हणजे मंदिर एका साईडला, बरोबर? हां मंदिर नाही, सॉरी, आपला गड एका साईडला आणि पाण्याची टाकी खूप लांब आहे का असं वळसा मारून? हां नाही जवळच आहे तसं, हां. तिथे पण कोण पाणी प्यायचे पूर्वी? घोड्याचं पाणी. अच्छा, नाव म्हणजे घोड्याचं पूर्वी पाणी. घोड्यांना पाणी हां. पाजण्याचं ते ठिकाण होतं. हां. अच्छा. असं मोठा दगड आहे, हां हां. त्याच्या दगडात ते पाणी आहे. अच्छा, आणि ते पाणी आणि थंड असतं बोलतात, असं एवढं ऐकून. थंड की फ्रीज फ्रीज कमी सारखं. पडेल, हां. पिका पडेल हां त्याच्यासमोर. एवढं थंड. अरे बापरे, मग वाटलं तिथं तर तुम्ही येऊन बघा. हां. मग यावर्षी आपण जायचं का? हां जायचं ना, हां, जायचं. मग तुम्ही जाणार का यावर्षी? हो जाणार. आम्ही बरं. म्हणजे दरवर्षी जातो. अच्छा, मग काय यंदा प्लॅन काय? आता गुढीपाडवा तर आला आहे जवळ हां आणि इकडे सनसेट मस्त दिसतोय बघा, सूर्य मावळतानाचा. हा सह्याद्री पण बघा केवढी आहे ती. हां, हे बघा इकडून सह्याद्री बघा किती मोठा आहे. इथे जरा झाडं झुडपे आहेत त्यामुळे दिसत नाही बघा, पूर्ण सह्याद्री दिसतोय आपल्याला. आणि आपलं ते आंब्याचं झाड कुठे आहे जो कैऱ्यांचं? हां कुठे आलं का जवळ? हे बघा, ते कैऱ्या कुठे दिसत नाही, तो हे बघा. दिसतात का? हां दिसताय. अच्छा, छोट्या छोट्या दिसत आहेत का? दिसत आहे. हा दिसताय. हां. आणि इकडे एक झाड आहे अजून एक, कुठे? त्या झाडावर पण जाणार आहे. त्या पण झाडावर आपण चढणार. त्या कोण? पण तुम्ही चढणार का वरती? हां चढणार. अच्छा, म्हणतं आपण याचे हे पाडून नंतर करमाट बनवायचं. हां, करमाट बनवायचं. करमाट का बोलतात याला? करमाट याला वेगवेगळी खूप सारी नावं आहेत. हां करमाट. हां, अजून काय? चटणी टाकून केलेलं एक असं वेगळ्या प्रकारचं लोणचं. हो हो हो. अजून मी असं एक वेगळं नाव ऐकलं आहे, पण ते माझ्या आता लक्षात येत नाही आहे स्पेसिफिक असं. तुम्ही कुठे जाताय आता? इथे काढताय की पुढे जाणार आहे? हां पुढे आता पुढचे काढूया. पुढचे जरा मोठे आहेत, हे जरा मोठे छोटे आहेत. अच्छा, मग चला तर लवकर फटाफट. आपण काढून झाल्यावर दाखवणार आहोत. हां,
तर मंडळी, कोकणचा रानमेवा त्यामधील हा एक छोटासा फळ म्हणजे ते आंबा, कैरी. आंबा म्हणता येणार नाही, छोटी असल्यामुळे कैरी. ती कैरी आपण काढतोय आणि ती कैरी कुठे आहे मला तर दिसत नाही हो. हे आंब्याचं झाड बघा किती जंगलामध्ये आहे. बघा इकडे. हो हो हो. तर मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला दिसत का? हो. कुठे? हे बघा इकडे मला तर दिसले नाही अजून. आहेत. हां दिसले दिसले बघा, फार वरती आहे, तुम्हाला दिसणार नाही, ते काढूनच दाखवतो. आता आपला सोहम भाई वर चढतोय. कुठून चढणार? तिथून. आंब्याच्या झाडावरून नाही चढत का तुम्ही? म्हणजे ते असं जरा हार्ड आहे चढायला. हार्ड आहे ना, अच्छा. त्यामुळे ह्याच्यावरून चढून आणि हे अशा वाटा कसल्या आहेत त्या? त्याच्यात पाय वाढ. पायवाट का? करवंद नाही आली का? आलेत ना कुठे आली आहे. हे बघा आणि तुम्हाला दाखवतो, हे करवंदाचं झाड आहे बघा. हे दिसते ना काटेरी, हे करवंदाचं झाड आहे बघा. अशी काटे असतात ना, करवंद आले ती बघा. हे बघा दिसतंय? हां ही बघा, खूप सारी करवंद आले. दिसली? ही बघा. अशा पद्धतीनं इथं जवळपास आपल्याला त्याच्यासोबतच करवंदाचं झाड दिसलं. आणि करवंद आले. कोकणात राहायचं म्हणजे बोलतात ना, कोकण म्हणजे स्वर्ग. हे त्यातलंच एक उदाहरण आहे. आणि आता आपले सोहम भाई वरती चढतात. हे बघा, इथे वरती चढणार आणि मग इथून या साईडला आंबे दिसतात असे, ते पाडणार आहेत. तर मंडळी, खूप दिवसानंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या यूट्यूबच्या नवीन चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवस कामानिमित्त आपण मुंबईला असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ फारशा करायला भेटत नाहीत, वेळसुद्धा भेटत नाही. जसजसा आपला वेळ भेटेल तसतसं आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार. आणि इकडे आपले सोहम पवार स्पेशली या झाडावर चढतात आणि इथून मग आंब्याचे बघा दिसते, आंब्याच्या झाडावरती चढून कैऱ्या काढणार आणि मग आपण त्याचं तरमाट करणार मस्तपैकी. आणि ते दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कसं बनवतं. अशा पद्धतीनं थोडी थोडीशी अशी त्यांना हाड फाटली आहे वाटतं. काय जमते का चढायला? मग तुम्ही असा एवढा टाईम का लावला बरं? जरा काटे आहेत. कशाची काठी? करवंदाचे. करवंदाची का? पाडा की पटापट. हा बघा बाईंचा प्रयत्न. बाई आता वर चाललेले आहेत. अजून किती वर जाणार आहेत? एका हातात काठी आणि एका बाजूला ते स्वतः चढत आहेत वरती. थोडंसं हार्ड वर्किंग आहे, पण ते गावी असल्यामुळे कंटिन्यू त्यांना ते जमतं आहे. 2 बेचकाच्या मध्ये काठी ठेवले. आता परत ते वरती, काठी खाली आणि मग आंब्याची धुलाई. आणि इकडे सुंदरसा सूर्यास्त होताना दिसतोय बघा. सूर्य मावळतोय, त्याची व्ह्यू किती. आणि हे बघा ना, हे झाडं जी आहेत ना गावी कोकणामध्ये, हे बघा हे कोणतं झाड आहे मला तर नेमकं नाही माहिती, बट किती सुंदर दिसते बघा नजारा. त्याला आलेली जी फुलं आहेत मनमोहक. आणि आपले भाई अजून वरतीच चढत आहेत. हे बघा आपले सोहमबाईंचा प्रयत्न स्टार्ट झालेत, काठी घेऊन पाडायचे. पडल का रे? पडला. हे बघा पडला एक, पडला 2 पडले. हे बघा आंब्याची कैरी, इसको बोलते हैं कैरी. वाव, सुंदर आहे बघा, किती मस्त आहे. कैरी नंबर 2. बाबा हे खायचं म्हणजे खूप मेहनत आहे रे बाबा. हा बा 3रा आंबा आहे आपला. आणि हे बघा आंब्याचं झाड, निसर्गाची देण, वरदान. बाबा सोमभाई कुठं पोचलेत बघा, टोकावरती 30 फुटावर पोचलेत वरती, 30-35 फूट. यो बघा पडला. यो बघा अजून एक.
बापा 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 केवढी कैरी आहे बघा, मस्त तयार झाले फुल. 1-1.5 महिन्यात पिकली असते, मे महिन्यापर्यंत. यो सोहम भाई. ओबा ओबा बाबा, काय झालं आता? सोहमबाई उतरत आहेत. झाले आंबे पाडले असतील 10-15. तर सोहमबाई, तुम्हाला आंबे पाडताना कसं वाटलं एवढ्या वरती जाऊन? मस्त वाटलं. मस्त. आनंद. आनंद कसला आनंद? आंबे पाडण्याचा. आणि खाण्या आपण खाणार आहोत ना हा जाऊन, त्यामुळे कसा आनंद वाटतो. ओ माय गॉड. हा आनंद कोणाला भेटतो? फक्त वरती जाणार आहे ना, मूर्ती म्हणजे कुठं? झाडावर चढणार आहे ना. हा का? कोकणात राहणार याला. कोकण इज बिगेस्ट वर्ल्ड ऑफ कोकण. स्वर्गाहून सुंदर आपले कोकण. असं म्हटलं जातं. हां मंडळींनो, इकडं आपला सोहम आणि इकडे आपले आंबे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आंबे भेटले. तर मंडळींनो या, आपण मंडळींनो या आंबे खाऊक. कोकणचा रानमेवा. हा गड एक खातोय. सोहम, ह्याची ना चटणी बनवायची आपल्याला व्हिडिओ. मसाला आंबट ना. हे बघा, चटणीची व्हिडिओ कधी दाखवायची? आहा हा, क्या स्वाद आहे. कसा स्वाद आहे? मंत्रमुग्ध, मनाला मोहून टाकणारा स्वाद. हा करा, हा जरा दाखवा. हा 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 हा, क्या रायता है. फिर से दिखाओ जरा एक बार. बघितला? मस्त. हे लहान मुलांना शायद उघडलं जातं गुटीमध्ये ना हे. म्हणजे बघा, आपण हे जंगलामध्ये फिरतो, पण असे कितीतरी अशा गोष्टी आहेत की आपल्या शरीराला उपयुक्त आहे. ते बघा, औषधी वनस्पती. म्हणजे आपलं कोकण हे सुखसमृद्ध आहे सगळ्या गोष्टींनी. पण आपण चाललो आहोत शहराकडे. कशासाठी? नोकरीच्या शोधात. पण आपण हे विसरून चाललो आहेत की आपला खरा आनंद आणि खरं सुख हे आपलं कोकणात गावी आहे, कोकणातच. हे बघा किती आंबे भेटलेत बघा. झालं आपलं काम. 25. या खायला चला. मजा आहे. आता आपण कुठे चाललोय? आता आपल्या घरी चाललोय आपण. कशाला? आता हे आंबे घेऊन घरी जाणार ना, आणि मग त्याचं करमाट करणार. करमाट म्हणजे जसं काही लोणचं. हां मग असं म्हटलं ना तुम्हाला. हां, याची चव कशी असते? रुचकर, आंबट, गोड? आंबट गोड. खाऊन बघाल ना तर परत जा खायला. चला तर मग बघूच आता. चाखेल त्याला चटेक लागेल. ओ माय गॉड, क्या शब्द है ये. शब्द कम करेंगे. चाटल त्याला काय? चाखेल त्याला चटक लागेल. ओ माय गॉड, चाटेल त्याला चटक लागेल. चटकूर आंबा आहे का? हे खाली का पातेरा पडलाय का? कोणत्या एवढं झाडं? ही झाडं आहेत ना. आता जसं की गुढीपाडवा आपला नवीन सण, नवीन वर्ष. अच्छा, म्हणजे ती झाडं ह्यांचा पाळा, त्यांचा गळा नवीन पाळा आलाय त्यांना, तसंच बरोबर ना? बघा, सगळीकडे तुम्हाला ते झाडाची पानं पडलेली दिसतील आणि ती पानं आहेत ना, सगळी झाडाला आहेत ना नवीन आलेली दिसतील. तिथे जाल तिथे तसंच असेल. आणि हे गवत खूप वाढलंय. काय याचं काय आता वनवा जाणार की कसं? हे बिल कोणाचं आहे? हे बिल उंदीर, घूस. अच्छा, म्हणजे ते पण आहे का इकडे? आणि हे लाल कुणी केलंय? हे लाल बसण्यासाठी सांबर. सांबर पण आहेत का इकडे? अच्छा, एवढं मोठं सह्याद्रीचं
रांगा आहेत किंवा हे सह्याद्रीचा हा एवढा मोठा खोरे आहे, त्याच्यामध्ये असे आणि प्राणी असणे. तिकडे दिसतंय ना ते एवढे एवढे उंच उंच झाडं ती कोणती? अच्छा ती. ती हां हां दिसतायत ना, हां ती झाडं आहेत ना. हां तिथे एक असं मोठा दगड आहे, हां. त्याला वाघ गुहा असे म्हणतात. अच्छा, म्हणजे वाघ पण आहे तिकडे हां. आपल्याकडे. म्हणजे भयानक आहे आपल्या इकडे एकदम. हो. इकडे एकदम रात्रीचा वाघ फिरतो. रात्रीचा वाघ फिरतो का? हा, वा वा, खतरनाक आहे. वगैरे कुत्रे मांजर ठेवत नाही इकडे. अच्छा, मग एकदम खतरनाक काम आहे मग. हा, कसं हां. आम्हाला कशी सवय झालेली आहे ना, कशाची? असं रानात राहण्याची. फिरण्याची. हा, फिरण्याची, हं. राहण्याची. आम्ही कायम असं फिरतच असतो, जंगल सफर. मजा तर खरी तुमचीच आहे मग. हा. आम्ही फक्त नावाला मुंबईकर, हो, आणि खरी एन्जॉय तर गावालाच असते. गावात असते. हे बघा, हे बघा, हे कुणी, हे कोणाचं काय प्रकार आहे? सामराणी. अच्छा, म्हणजे बघा, हे बघा. पाय अच्छा, हे बघा, हे बघा, मला दाखवतो. पाय देखील उठलेत त्यांचे, म्हणजे रात्रीचे येतात. हा, रात्रीचे येऊन बसतात. हे इकडे असेच करणार. अच्छा, म्हणजे गवत वगैरे खायला, नवीन जसं पाळा की खायला. आता बैल हां गवत खातात, तसं ते हं. झाडाचा पाला म्हणा, हां काजूची झाडं हां मोडणार, घासणार, हां. असे मोडून टाकलेले आहेत. अच्छा, तुम्हाला तुमचं घर कुठे? जवळपास आहे? कुठे आहे? जवळपासच आहे. कुठे आहे ते? हे बघा. अच्छा, ते ते समोर ते दिसतंय दिसते ना? ते समोर का? हां, ते. आपलंच घर आहे? हा, आपलंच घर आहे. अच्छा. हे बघा. आणि हे तुम आता हां. नवीन जुनी पानं. अच्छा 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 अच्छा, हे बघा, आलेली आहेत. हे बघा. हे बघा. आता एक हप्त्याभरातच गुढीपाडवा आहे, बरोबर ना? हा, आणि हे बघा, ही जी खाली पडलाय ना, हे बघा. त्याचा पाळा आहे. हे बघा, हे एकदम सुंदर दिसते इथे. हां हां हां. आणि ही नवीन पाळवी आली आहे ना त्याला? प्रत्येक झाड बघा तुम्ही, हां. नवीन नवीन दिसणारच. हां. अजून काय सांगाल असं एक निसर्गरम्य आपल्या या कोकणाबद्दल, आणि या कोकण भूमीने आपल्याला काय काय दिलं आहे? आणि हे काय आहे? हे पांढरं पांढरं दिसते आपल्याकडे. हे आपल्याकडे कुड्याची फुलं. कुड्याची म्हणजे? कुड्याची म्हणजे आता हे तर हे भारी. औषधी वनस्पती आहे. अच्छा, औषधी हे वनस्पती. फुले सुकवतात आणि त्याची भाजी करतात. अच्छा, म्हणजे आणि औषधी हे औषध. फुलं काढली नाही तर त्याला शेंगा लागतात. अच्छा, ते शेंगांची पण आपण भाजी करू शकतो. ती म्हणजे? पण खूप औषधी आहे. म्हणजे हे सुकून ठेवू शकतो आणि हां. पावसामध्ये यूज करू शकतो असं. हां. म्हणजे पावसाळ्यात फार कमी आपल्याला भाज्या भेटतात. हा, जसं की मच्छी कशी सुकवतात अच्छा अच्छा, तसं. अशा प्रकारे का? हा, ठीक आहे. ही कोणती वनस्पती आहे? ही 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 हा? निंगडी. निंगड म्हणजे आपण बघा पहिले बैलाला- लावणी लावायचो, हा, तेव्हा बैल आणि बैला हाकण्यासाठी म्हणजे चाळावीत, म्हणजे ती काठी वापरायची. हा, जोराने नाही, पण प्रेमानेच मारायचा बिचारा शेतकरी. हा. पण ती ही निंगड अशी त्या सरळ असते. काठीला जेवढी मजा होती ना, आता ती राहिलेली नाही. आता त्या हां, जागी म्हणजे आहेत ती ना. काठी अशी मोडत नाही सहसा. हे बघा, ही रानमोडी. रानमोडी का ही? हा, ही सगळी का? हा, हां. जिथे जाल तिकडे रानमोडी. आणि हे करवंदीचं झाड. औषधी आहे का हे? कोणाला आवडतं फार जास्त खायला? हे हां, प्राण्यांना. प्राण्यांना का? जंगली प्राण्यांना? हे बघा, वाट कशी मळलेली आहे. म्हणजे हे प्राण्यांचीच वाट आहे का? ही प्राण्यांची वाटेन आपण चाललेलो आहे. हां 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 हां. ही बघा अशी वाट मळली. आपण जवळ आलोय का घराच्या आसपास? घराच्या आसपास काटे खूप आहेत हो वाटेला. हो. करवंद. हां. म्हणजे जंगली प्राण्यांची वाट म्हणजे अशीच असणार ना. हो, ते झालंच. हे बघा नजारा किती मस्त आहे बघा. हे काजू लावलेत का तुम्ही? हां. अरे बापरे, मस्त, तर खूपच छान. आणि हे मोठं झाल्यानंतर आपली मुलं बाळं तर खातील, बरोबर ना? हो, बरोबर. असं काहीतरी संगोपन करायला पाहिजे. नवीन नवीन ते झाडं फुटली होती. अरे बापरे, किती छान, मस्त हे बघा, वातावरण खूप सुंदर झालंय. हे आता मोठे झालेलं झाड होतं. हां हे तांबडं असल्यामुळे हे झाकून मोडलेलं. हां. हे बघा. अच्छा. हां, वाटलं तर तुम्ही बघू शकता. हां. तिकडे काय आहे? पालखी आहे का? हां, पालखी. पालखी सोहळा आहे. हां. अच्छा, फटाके दिसतात ना ते बघा. खूप मस्त, खूप मस्त, अति सुंदर नजारा. आणि या सुंदर नजाऱ्यामध्ये आपली छोटी छोट्या वाडी आहेत. हे बघा, जिथे ते फटाके दिसतात ना तुम्हाला, इकडे एक वाडी आहे. आणि शिमगोत्सव चालू असल्यामुळं
त्या वाडीमध्ये पालखी आली. हे बघा, हे बघा किती सह्याद्रीचा भारी नजारा. आणि या नजाऱ्यामध्ये आज आपण आणले आहेत छोटे आंबे. आणि या आंब्याचं देखील करमाट करू आता. करमाट तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा इथेच आपल्याला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर तर करा. आणि यासोबतच बघा, हे बघा इकडे फणस देखील आपल्याला दिसते. एवढा मोठा आहे बघा फणसाचं आणि मोठं हे झाड. छोटी छोटी जसे की म्हणतात ना कोरी हां गावच्या भाषेत हां ते. हे घर आहे का तुमचं? हां घर आहे. सुंदर, एकदम अतिशय सुंदर आणि मस्त घर आहे निसर्गाच्या सानिध्यात. आणि वातावरण आणि माहोल आणि हवा एकदम शुद्ध पद्धतीने आणि सगळ्याच गोष्टी. तुमची शरीरयष्टीसुद्धा भारी आहे बघा, एकदम सडपातळ, धावणं बिवणं. तुम्ही रनिंग वगैरे करता का? हो करतो ना. तुम्ही फिट दिसताय. आता मी एवढं चालत आलो आहे थोडंसंच, बट मला दम लागला आहे. पण तुम्हाला दम नाही लागला, याचं काय आहे? खासियत काय आहे? म्हणजे आम्हाला फिरायची सवय आहे ना. हां आम्ही इथेच राहतो ना कायम. काय? कुठे ना कुठेतरी आम्ही फिरतच असतो. हां हे काय आहे इकडे जमा ठेवलं आहे तुम्ही? हे इकडे कोथिंबीर लावलेली, अच्छा. ती आता काढून झालेली आहे. आणि हे तुमचं कोणतं श्वान आहे? नाव काय याचं? हे जेडी. जेडी त्याचं नाव आहे ना? हां श्वान कोणत्या जातीचं आहे? हे डॉबरमॅन. डॉबरमॅन. वा वा, हे जंगलामध्ये राहायचं म्हणजे मायाळू आहे. मायाळू आहे का? हां अच्छा, दिसते ना अंगावर ते? येणार नाही. अच्छा. मग आता काय सांगाल, आता याचं काय करणार तुम्ही? याचं आम्ही करमाट करणार, म्हणजे जसं की थोडक्यात लोणचं. अच्छा ठीक आहे, चला लवकर करा, पब्लिकला जास्त वेळ नको. चला तर मग आपण डायरेक्ट करमाट करू आता. आणल्यानंतर सर्वात प्रथम आपण आंबे धुवून घ्यायचे, बरोबर ना? काय हे चीक आलाय का वरती त्यांचा? साईडला घ्या जरा आपल्या इथं याच्यामध्ये ही माझी बायको आंबे आणले ना म्हणून जाम खुश झाले. तिला कालमाट खायचं आहे. तर आता आपल्याला सोम आहे ना कालमाट खिलवणार आहे, म्हणजे बनवणार आहे तर, आणि आपण खाणार आहोत. बघा इकडे पालखी येणार आहे उद्या. आता पालखीची तयारी चालू आहे, जोरदार धमाकेदार तयारी. आपला सोमबाईने आपला मेवा घेतलेला आहे आणि त्यात मेवाचं करमाट कधी करतो बाय? किती वेळ झाला? एवढा कोण टाईम लावतं का? इथे बघा दोस्त चेडी. हे बघा बाट नाही झाली, कोय आहे, कोय बोलतात ना याला. नू ये आता बघ बाई, आपला करमाट बनवतोय. हे बघा पहिलं काय टाकलं रे? चटणी. चटण्याचे पण 3 प्रकार आहेत. बाबा बाबा बाबा. मिरची पावडर टाकले आणि आता नमक टाक, मीठ, कांदा. हातानं टाक, हातानं. जसं म्हटलं जातं कोकण आणि म्हणजे स्वर्गच. हा का? हां आणि आता अरे यार बाबू इकडे. अरे तिथं लागल, हनवटीला लागल, वर गेला. आता मस्त टेस्ट घेऊया. सोम चल ये स्टार्ट करू. लांब बाबूला घेऊन ये जरा. बाबूने घेतले. मस्त वाटतंय. अरे बाटल काही दिले असू द्या खेळतो. मला झालं. इथं असं पकडा. 2025चा पहिला आंबा टेस्ट केलाय. कुठं कुठं असं पकडायचं इकडे. हा खाली. ओ माय गॉड, कसं वाटतंय? बाय. हा हा. चेस द थंडाक. स्वाद कसा? मी कमी लागतं ना. स्वाद कसा आहे सांगा. बहिणींना द्या. तर मंडळींनो, व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि आपण असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.